टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी। भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष भरत फुलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ नगर परिषद प्रभाग क्रमांक 21 चे नगरसेवक तथा शहर नियोजन समिती सभापती महेश फुलोरे यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 21 अंतर्गत असणाऱ्या नागरिकांसाठी कांसे प्रभागातील हनुमाननगर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात एसआर मॅपिंग शिबिराचे आयोजन। सदर एसआर मॅपिंग शिबिराला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद। भरत तथा महेश फुलोरे बंधूंच्या माध्यमातून एसआर मॅपिंग अंतर्गत अनेक बीएलओंची एकाच छताखाली उपलब्धतेच्या अनुषंगाने अनेक नागरिकांच्या माध्यमातून सदर एसआर पुनर्सर्वेक्षणाच्या अनुषंगाने मतदार याद्यांमध्ये नाव नोंदणी अंतर्गत नागरिकांची नावे शोधताना होणारे दमछाक तसेच मनस्ताप टळल्याने अनेक नागरिकांनी फुलोरे बंधूंचे मानले आभार। गत अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष भरत फुलोरे असो व त्यांचे बंधू तथा प्रभाग क्रमांक 21 चे विद्यमान भाजपा नगरसेवक तथा शहर नियोजन समिती सभापती महेश फुलोरे भारतीय जनता पक्षाचे पाईक कार्यकर्ते या अनुषंगाने प्रभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे, शासकीय दाखले वाटप शिबिरे, शालेय विद्यार्थ्यांना वाया वाटप कार्यक्रम असो व विविध लोकोपयोगी उपक्रम आपले निरंतर समाज उपयोगी कार्य सुरूच असून त्याचाच एक भाग म्हणून प्रभागातील नागरिकांना केंद्र सरकार तथा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या एसआर मॅपिंग अर्थात पुनर्सर्वेक्षण याद्या नाव नोंदणी अंतर्गत होणारा त्रास, मनस्ताप तथा दमछाक टाळावी याच प्रमुख उद्देशातून अनेक बीएलओंच्या एकाच छताखाली उपलब्धतेच्या अनुषंगाने सदर एसआर मॅपिंग शिबिराचे आयोजन केले गेल्याचे भरत फुलोरे यांची प्रतिक्रिया। तसेच प्रभागातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सदर शिबिराचा लाभ घेण्याचे देखील केले आवाहन। तसेच केंद्र तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या सदर एसआर मॅपिंगचे काम अंबरनाथ नगर परिषदेचा टॅक्स विभाग असो व एमजीपी प्रशासन अथवा एमएसएबी सदर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून बिले वाटताना प्रत्येक प्रभागातील घरांची असणारी सखोल माहिती तथा इत्थंभूत तपशिलाच्या अनुषंगाने केंद्र तसेच राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असणाऱ्या सदर एसआर मॅपिंग अर्थात एसआर पुनर्सर्वेक्षण मतदार नाव नोंदणी अभियानांतर्गत सदर कामाला गती मिळावी तथा सदर कार्य सुलभ तथा पारदर्शक व्हावे याच प्रमुख उद्देशातून सदर एसआर पुनर्सर्वेक्षणाचे काम अंबरनाथ नगर परिषद टॅक्स विभाग, एमजीपी प्रशासन तसेच एमएससीबी कर्मचाऱ्यांना विभागून देण्याबाबतची केली भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा माजी शहराध्यक्ष भरत फुलोरे यांनी तहसील प्रशासनाकडे मागणी। तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून असे व इतर अनेक लोकोपयोगी उपक्रम सातत्यपूर्ण स्वरूपात राबविण्याचा देखील केला मानस व्यक्त। ब्युरो रिपोर्ट, इंडिया टाइम्स न्यूज। आम्ही महेश भाऊ फुलोरे आणि आम्ही सगळा आमचा परिवार वेळोवेळी इथे मतदारांची नाव नोंदवण्याचं एसआयआरला तर कार्यक्रम आम्ही इथे शिबिर लावलेलं आहे, वेळोवेळी लावतो। परंतु आमची एक विनंती आहे की शासनाने याकडे नीट लक्ष देऊन संपूर्ण परिवाराची नावं एकाच यादीत यावी आणि एकाच ठिकाणी यावी, त्या एरियातली त्या ठिकाणी आली पाहिजेत नावं। खूप वेगवेगळ्या ठिकाणी नावं असतात, लोकांना आधी ते शोधण्याचा त्रास होतो, नंतर तिथे जाण्याचा त्रास होतो आणि माझ्या मते मी 1995 सालापासून नगरसेवक होतो, तर मी वेळोवेळी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना नगरपालिकेत ही गोष्ट प्रामुख्याने सांगितली की हा जो मतदार यादीचा प्रश्न आहे हा तुम्ही टॅक्स डिपार्टमेंटकडे दिला पाहिजे, कारण टॅक्स डिपार्टमेंटला एक एक घर आणि एक एक नागरिकाचं नाव माहिती आहे, तर त्यांना दिल्यानंतर ही विसंगती होणार नाही आणि व्यवस्थित नाव नोंदणी होईल आणि याद्या व्यवस्थित अपडेट होतील। आणि नागरिकांनाही विनंती करतो की तुम्ही हे जे कॅम्प जिथे जिथे लावलेत तुम्ही सर्वांनी तुमची नाव नोंदणी करा, कारण आता नाव नोंदणी केली नाही तर मतदार यादीतून तुमचं नाव बाद होईल, कट होईल। हे आम्ही वेळोवेळी मध्ये घेतो, परंतु आम्हाला या लोकांनीच आम्हाला अवेलेबिलिटी कमी दिली आहे। आम्ही सगळा आमचा परिवार इथे त्यांना मदत करतो, नावं शोधणं, आम्ही नावं त्यांना शोधून देतो, लोकांना फोन करतो, आम्ही बोलावतो इथे, परंतु बीएलओच इथे नसल्यामुळं आमचा प्रॉब्लेम होतो की त्या लोकांना आणि काही लोकांना दुसरीकडे लांब पाठवायला आम्हालाही बरं वाटत नाही किंवा तेही जायला वयस्क असतात काही, तर त्यांना त्या गोष्टीच्या अडचणी होतात। प्रत्येक ठिकाणी हे
BLOची यांची गरज आहे. प्रत्येक ठिकाणी नीट ते केलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. तहसील कार्यालयाला माझी विनंती आहे की SIRचं जे कार्यक्रम शिक्षकांना दिले ते तुम्ही नगरपालिकेचा टॅक्स डिपार्टमेंट, MSCB डिपार्टमेंट आणि MGP डिपार्टमेंट या तिघांना प्रत्येक घर आणि घर माहिती आहे, नाव माहिती आहे आणि त्यांना दिल्यामुळं प्रत्येक नागरिकाचं नाव एका यादीत येईल आणि अडचणी दूर होतील असं मला वाटतंय. आज म्हणजे गैरसोय होते खूप, कारण पब्लिक जास्त आहे आणि काम करणारे कमी आहेत आणि गैरसोय होते. पावसामुळे त्यांना वेळेवर येणं जाणं जमत नाही. ते एकाच छताखाली जर ठेवलं तर सगळ्यांना सोयीस्कर पडेल. काही लोकांना वाचायला येतं, काही लोकांना नाही येत, त्यामुळे प्रॉब्लेम पण निर्माण होतो आणि त्यांना गोंधळल्यासारखं होतं. आणि आमच्यासारखेला एवढं दूर एका ठिकाणी जायला यायला जमत नाही. हे जवळ आहे म्हणून इथं जर एका छताकडे ठेवलं तर फार बरं होईल. महेश भाऊ आणि भरत भाऊ यांच्या सहकार्याने इथं काम आमचं झालेलं आहे. पण फार गैरसोय होते. एका छताखाली जर काम करायला बसवलं तर फार चांगलं होईल. त्यांची मी आभारी आहे.